आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याच्या आईशी खोटं वागते, पण हे सगळं मी माझा खरेपणा सगळ्यांसमोर आणण्यासाठी करते. विक्रमने जे केलं त्यामुळे मी पुरती अडकली आणि हा गुंता सोडवण्यासाठी मला खोट्याचा आधार घ्यावा लागतोय. विक्रमने इतकं सगळं प्लॅनिंगने केलंय ना. जेव्हा आम्ही एकत्र शाळेत नोकरी करत होतो तेव्हा मी त्याला 1000 वेळा सांगितलं होतं की माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाहीये, पण तरीही त्याने त्याचा हट्ट सोडला नाही. माझा संसार मोडण्यापर्यंत त्याची मजल गेली. पण माझं आणि देवाण सरांचं नातं 7 जन्माचं आहे. काहीही झालं तरी मी आमच्यामध्ये दुसऱ्या कोणालाच येऊ देणार नाही. आज हे सगळं मी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी करते आणि या सगळ्या कार्यात मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे बाप्पा. तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे. विक्रम, अरे काळजी करू नकोस, ताई येईलच इतक्यात. आई अगं मी काय सांगू तुला, मला ना 5 मिनिट सुद्धा राहत नाही. मला असं झालं की कधी एकदा सई येते आणि मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. अरे आता फक्त काही वेळेचा प्रश्न आहे ना, तुमचं आता लग्न होणारच आहे इतक्यात. आणि तुझे स्वप्न पाहिलं होतंस त्यात सगळं खरं होणार आहे रे राजा, हो की नाही? आई आई अगं हे सगळं अजूनही अनबिलिव्हेबल आहे माझ्यासाठी. ये ना पटकन. अरे हो हो हो, अरे एवढं कशाला काळजी करतोयस तू? हे बघ, सईने खूप सहन केलंय रे. तिच्या लोकांनी तिला धोका दिल्यापासून ती खूप दुखावली आहे रे. हो, आणि परत तू जे तिला फसवलंयस ते ती इतक्या सहजासहजी विसरू शकणार नाही. त्याच्यामुळे तुला आता तिच्याशी वागताना नीट जपून वागायला लागेल. हो, आणि तिला जपायला लागेल. तिचं मन तुला समजून घ्यावं लागेल, हो की नाही? तुझं बरोबर आहे आई, तुझं बरोबर आहे. आपण ना सईला त्रास होईल असं बिलकुल नाही वागायचं. ती म्हणेल ना तसंच करू आपण आई. बघ आता ती एवढ्या विश्वासाने आली आहे की नाही तुझ्याकडे? हो. मग तिचा हिरमोड नको करूस. हा चल जा, तुला गुरुजी बोलवत होते. त्यांना काय हवंय नकोय ते बघ. अरे सई येईल तितक्यात. जा जा लवकर जा. हो हो आई, तर ती आहे ना आली की तिला बक्षी ना जरा. हो हो हो, अरे हो, जा 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 लवकर. सुमनताई, खरंच बरं केलं तुम्ही आलात ते. मला एकटीला जमलं नसतं हे सगळं. तुम्ही आलात तर आधार वाटतोय मला तुमचा. थँक्यू. अहो जानकीताई, माझे आभार कसले मानताय? आभार मानायचेच तर मी तुमचे. आपल्या मुलाचा संसार वाचावा म्हणून किती प्रयत्न करताय तुम्ही. नाहीतर एखादी सासू सून घर सोडून निघून गेली म्हटल्यावर राग धरला असता तिचा. पण तुम्ही तसं नाही केलं. अहो मी तसं वागूच शकत नाही. मी तुम्हाला मागेच सांगितलंय, सई माझी सून नाहीये, माझी मुलगी आहे ती. जानकीताई, तुमच्यामुळे ना माझ्या सईची मला काळजी वाटत नाही. कारण मला माहितीये देवांशराव आणि सई मधला जो काही दुरावा आहे ना तो तुम्हीच दूर करणार. मी प्रयत्न तर पूर्ण करणार आहे. ती अंजली देवांशच्या बाजूला जरी उभी राहिली ना तरी मला ते आवडत नाही. आणि ती दोघं जर बाहेरगावी गेली तर झोपच उडेल हो माझी. नाही, तसं नाही होणार. आपण देवाच्या दारात उभे आहोत ना, विश्वास ठेवा त्याच्या. जानकीताई, खरं सांगू का, मी सईला देवांशरावांशी लग्न कर हे एवढ्या विश्वासानं सांगू शकले त्याचं कारण तुम्ही आहात. नाही म्हणजे आमचे जावई बापू तर लाखात एक आहेतच, पण माझ्या सईला तुमच्यासारखी सासू शोधून सापडली नसती हो. तुमच्या मनात माझ्या सईबद्दल किती माया आहे. अहो आपली सई आहेच तशी, जीव लावण्यासारखी. इतकी सोन्यासारखी पोरणी आमचं घर सोडून गेली आणि मी काहीच करू शकले नाही. तेव्हा मी गप्प बसले. पण आता पाणी डोक्यावरून चाललंय. आता जर मी माझ्या सुनेच्या हक्कासाठी काही केलं नाही ना
तर मी आयुष्यात स्वतःला माफ करू शकणार नाही. जानकीताई, देवावर विश्वास ठेवू, तो सगळं नीट करेल. चला आपण दर्शन घेऊ आणि आपल्या कामाला लागूया. चला. ताई फुलं घे. हा दादा, एक मिनिट. हा वरून बोल. अगं ताई, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? अगं आपली आई आणि तुझ्या सासू मंदिरात आल्या आहेत. काय? हो ना. आणि त्यांनी जर आता तुला आणि विक्रमला एकत्र पाहिलं तर काय एक्सप्लेनेशन देणार आहोत ग आपण त्यांना? केवढा मोठा गैरसमज होईल ग त्यांचा. वरून बघ, शांत हो, काही होणार नाही. हे बघ, त्या दोघी फक्त दर्शनासाठी आल्या. 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांचं दर्शन घेऊन ये. हा, आणि हे बघ, आपला जो काही प्लॅन ठरलाय ना, सगळं त्याप्रमाणेच होणार आहे. मला फक्त 10-15 मिनिटासाठी कुठेतरी लपून बसावं लागेल. पण एक काम कर, त्या दोघी कुठे जात आहेत, काय करतायत ना, ह्या सगळ्या अपडेट्स मला दे. हा, ओके ठीक आहे, ठेवतो मी. बाय. दादा, फुलं नको आहेत. थँक्यू. विक्रम, हा इथे? अरे शांत बस. चल. सई, अगं बाई, तो विक्रमच होता ना? हो, तोच होता तो. त्या घाणेरड्या माणसाचा चेहरा मी विसरूच शकत नाही. नाईलाजाने 100 वेळा तरी बघितला असेल त्याचा चेहरा. आता गेलाय कुठे हा? इथेच असेल कुठेतरी. चला आपण शोधूया. चला. तू इकडे अधिक. सई, काय झालं सई? नाही म्हणजे माझ्यासारखी तुलाही लग्नाची घाई झाली आहे का? म्हणून तुम्हाला इथे आणलंस ना, है ना? नाही, म्हणजे तुला लग्नाची घाई नाही झाली आहे? म्हणजे तसं नाहीये. प्रॉब्लेम झालाय एक. सई, आता कसला प्रॉब्लेम? आता आपलं लग्न होत आहे. आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत सई. विक्रम, तुला कळत कसं नाहीये? इथे माझी आई आणि माझी सासूबाई, म्हणजे देवांशी आई आली आहे देवळात. अरे वा, मस्त, छान. म्हणजे तुला आनंद झालाय? हो. अगं त्या दोघांच्या डोळ्यात देखत आपलं लग्न लागलं तर तुला वेगळं त्यांना काही समजवायची गरजच नाही पडणार ना. म्हणजे त्यांच्या समोरच कळून जाईल तू माझी बायको आहे आणि मी तुझा नवरा आहे. विक्रम, अरे तुला कळत कसं नाहीये? त्या दोघींना जर कळलं ना आपण लग्न करतोय तर आपलं लग्न नाही होऊ देणार त्या. आणि देवांश सरांना इथे फोन करून बोलवून घेते. मग आपलं लग्न राहिलं बाजूला, सगळा गोंधळ उडेल. विक्रम, माझा ऐक ना, त्या दोघींना इथून जाऊ दे, तोपर्यंत आपण थांबूया. त्या गेल्या की मग आपण लग्न करू. हा, हे म्हणजे अजून थोडा वेळ थांबायचं? हो. नाही हा सई, माझ्या हे बघ, नाही सई, माझ्यात बिलकुल पेशन्स नाही आता, सांगून ठेवतोय. आणि कुठे आहेत त्या? सई सई, ते ना ते मंदिराच्या ना दुसऱ्या बाजूला असतील. अगं आपण इथे आहोत, आपण ना पटकन लग्न उरकून टाकूया. सई ऐक माझं. अगं आपल्या लग्नात मंदिराचे मोठे ट्रस्टीज असणार आहेत. त्यांच्यासमोर आपण लग्न लावलं ना तर ते लगेच आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट पण देऊन टाकतील. आणि ना ते आई विटनेस म्हणून असतील, म्हणून ना कोणी आपल्याला ना असं म्हणूच नाही शकणार की हे लग्न खोटं आहे. कळते का तुला सई? चल 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 चल. गुरुजी, चला पटापट लग्न लावून टाका. सई बस. हा, अहो माझी अजून सगळी तयारी झाली नाहीये, थोडं थांबावं लागेल. अहो कधीपासून तयारी करताय तुम्ही? एवढा वेळ का लागतो तुम्हाला? विक्रम, ऐक ना, घाई नको करू. सगळं विधिवत व्हायला हवं की नाही? हा, अरे विक्रम, साई बरोबर बोलतेय. सगळं कसं रीतसर पार पडलं पाहिजे. गुरुजी, तुम्ही शांतपणे पूजा करा बघू. आणि हे बघ विक्रम, लग्नाच्या बाबतीत त्याची घाई करून नाही चालत रे. आई अगं, पण त्यांना पुरेसा वेळ दिला होता आपण, तरी त्यांची तयारी सुरूच आहे अजून. विक्रम, अरे तूच म्हणाला होता ना की या मंदिराचे ते ट्रस्टी येणार आहेत म्हणून, त्यांच्या समोर लग्न व्हायला हवं,
ते आय विटनेस असणारे, सर्टिफिकेट देणारे. मग थांबूया ना थोडं, त्यांची वाट बघू. ठीक आहे गुरुजी, तुम्ही काही घाई करू नका. तुम्ही शांतपणे पूजा करा. मी काय म्हणते, आपल्याकडे आणखी वेळ नाही, तर आपण पुन्हा एकदा प्रदक्षिणा घालूयात का? मी तुझा हात पकडू शकतो का? देवा, कुठल्या धर्म संकटात अडकले मी. आता जर का याला हात पकडू नाही दिला तर याला माझ्यावर संशय येईल. देवाण सरांचा हात धरून मला आयुष्य काढायचं असेल तर पुढच्या काही क्षणांसाठी का होईना याला माझा हात धरायची परवानगी द्यावीच लागेल. नाहीतर इतके सगळे प्रयत्न करून जो घाट घातलाय तो सगळा वाया जाईल. प्रदक्षिणा. चल चल चल. कुठे गेला हो तो दुष्ट माणूस? जाऊ दे ना जानकीताई, तो सापडला तरी आपण काय करणार आहोत? तेही खरंच आहे म्हणा. उलट अशा माणसाचं तोंड आपल्याला आयुष्यात कधीच दिसायला नको. तेच तर, तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यापासून जितका दूर जाईल ना तितकं चांगलंय. सुमनताई, आपण ज्या कामासाठी भेटलोय ते सुरू करूया. हो, आपल्यासाठी तो विक्रम नाही, आपल्या मुलांचं सुख महत्वाचं आहे. हो, आता देवांश थोड्याच वेळात त्या टूरसाठी निघेल. त्या आपल्याला हे सगळं करायला हवं. देवा, मी आयुष्यात कधीही खोटं बोललेले नाहीये, पण आता माझ्या मुलांच्या सुखासाठी मी खोटं बोलणार आहे. जानकीताई जे करतायत ते सई आणि देवांशरावांना एकत्र आणण्यासाठी करतात. त्यांच्या प्रयत्नांना यश दे. देवा, हे करायची शक्ती मला दे. माझ्या मुलांच्या सुखी संसारासाठी मला हे करावं लागतंय. देवा, माझी चूक पोटात घे. जानकीताई, नका काळजी करू. देवाचं लक्ष आहे आपल्यावर. आपल्या सगळ्यांच्या विवंचना तो दूर करेल. चल, आपण कामाला लागू. सुमनताई, काहीही झालं ना तरी त्या अंजलीला मी देवांश बरोबर बिझनेस टूरवर जाऊ देणार नाही म्हणजे नाही.
हा मामा बोल ना. हॅलो ओमी, कुठेस तू? ओमी, येतोस ना तू? आम्ही वाट बघतोय तुझी. लवकर ये बाळा. चल ठेवते. ओके मामा. सुमनताई, सगळं होईल ना नीट? नका काळजी करू. सई, सई हे बघ, तुला असं वाटत असेल की हा सारखं सारखं तेच बोलतोय. खरंच ग सई, माझ्यासाठी ना हे सगळं स्वप्नच आहे. तू ही अशी नवरीच्या वेशात माझ्या समोर येणार, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, आपलं लग्न होणार आणि पुढच्या 7 जन्मांसाठी आपण एकमेकांचे होणार. खरंच यार, स्वप्न पूर्ण होतं, हो की नाही सई? सई, तुला ना आयुष्यात ना आता कुठलाच त्रास नाही होणार बघ तू. आणि मी तुझ्यावर खरं प्रेम करतो ना सई, म्हणून हे सगळं होतंय. सई, तू ना लग्नानंतर ना जॉब वगैरे नाही करायचा, मी आहे ना, मी कमवीन सई पैसे, काही काळजी नको करूस. तू फक्त घरात आराम करायचा. कारण सई, तू किती सोसलंयस ग, किती कष्ट सहन केलेस, म्हणून तू फक्त आराम करायचास. हा ओमी, पण ना कुठे राहिला इतका वेळ देव जाणे बाई, अजून आला नाहीये. ही येतच असतील हो, येतील. नाही, एरवी उशीर झाला तर काही नाही, पण आज तरी वेळेत यायचं ना. आजचं काम सगळं वेळेतच व्हायला हवं, नाहीतर मग हा सगळा खटाटोप केलाय त्याला काहीच अर्थ उरणार नाही. ती अंजली जाईल सुद्धा देवांश बरोबर निघून. तसं नाही होणार, आपण थांबवू त्यांना. ओंकार वाटेतच असतील. तसं नाही हो, पण सई आणि देवांश इतक्या दिवसापासून एकमेकांपासून दूर आहे. जर अंजली देवांश बरोबर गेली ना, तर मुलांमधला दुरावा असाच अजून वाढत जाईल. ताई काहीही म्हणाल्या ना, तरी त्या अंजलीला देवांश बरोबर का पाठवतायत हे चांगलंच माहितीये मला. त्या दोघींचं नक्की आपसात काहीतरी ठरलंय. ताईंना सई आवडत नाही आणि ही अंजली खोटेपणाचं नाटक करते, आणि ताईंचा आधार धरून काहीतरी वेगळंच करू पाहते ती. ताई जरा अंजली देवांश बरोबर गेली ना, तर पुढे सगळंच कठीण होऊन बसेल. तसं नाही होणार. मला काळजी कळतीये तुमची, पण आपल्याला देवांशरावांना इथं थांबवण्यात नक्की यश मिळेल बघा. तुमच्या तोंडात साखर पुरव, असंच होऊ दे. अगदी मी म्हटलं तसंच होणार. पण मला ना आता वेगळ्याच गोष्टीची काळजी लागून राहिली. कुठल्या? म्हणजे आता सईला सासरी कसं पाठवायचं? कारण सई खूप स्वाभिमानी हो. तिच्यावर लावलेले आरोप खोटेत हे सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत ती काही सासरी यायची नाही. सुमनताई, त्यावर पण नक्की काहीतरी उपाय काढू आपण. पण आता देवांश इथे येणं जास्त महत्वाचं आहे. मी ना खरंच येऊ दे, त्याला चांगला फटका देते की नाही बघा. ह्याला काय अर्थ आहे मम्मा? म्हणजे तुम्हाला बोलवलंस आणि मी वेळेवर आलो तरी मला फटके? आलास, नशीब. किती उशीर तुला यायला हो मी. हा, विषयाचं गांभीर्य काय आहे की नाही तुला? हो मम्मा, दादा आणि बहिणीला एकत्र आणण्याच्या तुमच्या या मिशन मध्ये माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. हे का आता? हात हात. बर, येस, लेट्स रॉक बेबी. so happy.
आज फायनली मी माझ्या देव सोबत जाणार आहे. काय देव देऊ एक देऊ का तुला? देवांसोबत जाणार आहे. बिझनेस क्लास ट्रिप, 5 स्टार हॉटेल्स, लक्झरी स्टे. फायनली माझ्या विशलिस्ट मधल्या सगळ्या गोष्टी टिक होत आहेत. आणि हे सगळं तुमच्यामुळे होत आहे मॅम. थँक्यू सो मच. हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तू देवांश सोबत चाललीयस. देवांश सोबत त्याची काळजी घ्यायला. त्यामुळे ते काम तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. यू डोंट वरी मॅम. मेन कोर्स सोबत जसा छोटासा डेझर्ट असतो ना, तसा माझ्या या छोट्या छोट्या ड्रीम सोबत माझा मेन फोकस देवांशवरच असणार आहे. फोकस तर असायलाच हवं, नाहीतर मी काय करणार हे तुला चांगलंच माहिती आहे. मॅम, तुम्ही ट्रस्ट केला ना माझ्यावर. आय मेक शुअर की मी तुमचा ट्रस्ट ब्रेक करणार नाही. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू.